नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 2025 ऑलमोस्ट संपत आलेले आहेत आणि शेवटचे 2-3 दिवस बाकी आहेत. आता ह्या 2025मध्ये जर तुम्ही रिटर्न्सच्या बाबतीत पाहिलं तर मार्केटने अजिबात रिटर्न दिलेले नाहीत. मार्केट एकदम थंड चालू होतं आणि त्याच्यासाठी बरीच गोष्टी कारणीभूत होत्या. म्हणजे वॉर वगैरे चालू होतं, टॅरिफ वॉर चालू होतं, ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. त्यामुळे मार्केटने जसे पाहिजे तशा प्रकारचे रिटर्न्स दिलेले नाहीत. पण आता 2026मध्ये मार्केट रिटर्न देईल का, मार्केट पुढे पळेल का, किंवा सेन्सेक्स 1 लाखापेक्षा पुढे जाईल का, निफ्टी जो आहे तो 30,000 पेक्षाही पुढे जाईल का, किंवा कोणत्या प्रकारचे सेक्टर 2026मध्ये चालतील, या सगळ्यांबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आणि सोबतच ग्लोबल मार्केटमधले जे फायनान्शियल लीडर्स आहेत, म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यांचं मत मार्केटबद्दल काय आहे, इंडियन मार्केटबद्दल काय आहे, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. सुरुवातीला जर आपण सेन्सेक्सचा डेटा पाहिला तर 2025मध्ये जानेवारीच्या 2025मध्ये 1 जानेवारीला आपण पकडूयात, मार्केट होतं 78,500 पॉईंटवरती आणि आता ते आहे 85,041 पॉईंटवरती. म्हणजे जवळपास 7,000 पॉईंटने मार्केट वर आलेलं आहे. आणि ओव्हरऑल जर मार्केटचं पर्सेंटेज पाहिलं तर 10%च्या आसपास मार्केट वरती आलेलं आहे, सेन्सेक्स पुढे गेलेला आहे. आणि हेच जर आपण निफ्टीच्या बाबतीत पाहिलं तर निफ्टी 1 वर्षापूर्वी म्हणजे बरोबर 1 जानेवारी 2025ला मार्केट होतं, निफ्टी जो होता तो होता 23,742 पॉईंटवरती आणि आता निफ्टी आहे 26,042 पॉईंटवरती. म्हणजे जवळपास 2,500 पॉईंटच्या आसपास मार्केटने जम्प केलेले आहे, पुढे गेलेले आहे. आणि पर्सेंटेज वाईज पाहिलं निफ्टी पण जवळपास 9 ते 10%च्या आसपास वाढलेलं आहे. एकंदरीत मार्केट जर तुम्ही पाहिलं तर 10%च्या आसपास वाढलेलं आहे दोन्ही मार्केट. पण 2026मध्ये काय होणार आहे ते जाणून घेण्या अगोदर आपण जे ग्लोबल लीडर्स आहेत, फायनान्शियल सेक्टरशी रिलेटेड किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत, त्यांचं काय मत आहे ते अगोदर जाणून घेऊयात. जे मोठे ब्रोकरेज हाऊसेस आहेत त्यांच्या मते निफ्टी जो आहे तो अशाच प्रकारे जर चालत राहिला, म्हणजे गेल्या वर्षी जसा चालू होता तसाच प्रकारे जर त्याने असा पुढे चाल केली तर जवळपास 28,000 पॉईंटपर्यंत मार्केट जाऊ शकतं. म्हणजे 26,000वरनं ते 28,000 30,000पर्यंत ते जाऊ शकतं अशाच प्रकारे. आणि जर मार्केट चांगल्या प्रकारे चालायला लागलं, म्हणजेच पळायला लागलं, तर ते जवळपास 32,000 पॉईंटपर्यंत जाऊ शकतं. आता त्याच्यासाठी बरीच कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे भारताचा जो ओव्हरऑल GDP आहे तो जर वाढला तर ऑटोमॅटिकली मार्केटसुद्धा पुढे करेक्ट होणार आणि पुढे ते जाणार. आणि ऑलमोस्ट मार्केट गेल्या वर्षभरामध्ये करेक्शन फेजमध्ये आहे आणि इथून जर ते चालायला लागलं तर जवळपास 30 ते 32,000 पॉईंटपर्यंत जाऊ शकतं असं त्यांचं मत आहे. ICICI डायरेक्टच्या मते मार्केट डिसेंबर 2026पर्यंत जवळपास 30,000पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे आता 26,000 पॉईंटवरती मार्केट आहे आणि ते पुढे जाऊन 30,000पर्यंत जाऊ शकतं. त्यानंतर आहे कोटक सिक्युरिटीज, यांच्यामध्ये मार्केट म्हणजेच निफ्टी जो आहे तो 32,000 पॉईंटपर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर JP मॉर्गन ही जी इंटरनॅशनल ग्लोबल लीडर आहे फायनान्शियल सेक्टरमधली, त्यांच्या मते सुद्धा निफ्टी 30,000पर्यंत जाऊ शकतं डिसेंबर 2026पर्यंत. हे झालं त्यांचं निफ्टीबद्दलचं प्रेडिक्शन. आता त्यानंतर जाऊयात आपण सेन्सेक्सवरती. तर मॉर्गन स्टॅनलीच्या मते जर मार्केट वरच्या साईडला पळायला लागलं, म्हणजेच बुल केसमध्ये मार्केट जवळपास 1,07,000पर्यंत जाऊ शकतं. आणि जर बेस रेट म्हणजे आता जसं मार्केट चालू आहे आणि तशाच प्रकारचं जर मार्केट चाललं तरी सुद्धा मार्केट 95,000 पॉईंटपर्यंत पोहोचू शकतं. म्हणजे आता 85,000 पॉईंटवरती आहे आणि पुढच्या वर्षभराच्या एंडिंगपर्यंत ते 95,000 पॉईंटपर्यंत जाऊ शकतं. म्हणजे जवळपास 10,000 पॉईंट वाढणार आहे. म्हणजे या वर्षी 2025मध्ये मार्केट वाढलं होतं जवळपास 7 ते 7,500पर्यंत आणि इथून पुढे जर 2025मध्ये अशाच प्रकारे चाललं तर ते 10,000 पॉईंटपर्यंत वाढवू शकतं. आणि मॉर्गन स्टॅनलीच्याच मते जर मार्केट रिव्हर्स साईडला चाललं तर ते जवळपास, म्हणजे सेन्सेक्सबद्दल बोलतोय, तो 76,000 पॉईंटवरती येऊ शकतो. म्हणजे जसं वर साईडचं प्रिडिक्शन केलेलं आहे तसंच खालच्या साईडचं सुद्धा प्रिडिक्शन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर आहे HSBC, जी सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट आहे. त्यांच्या मते 2026च्या एंडिंगपर्यंत सेन्सेक्स जो आहे तो 94,000 पॉईंटपर्यंत पोहोचू शकतो. आणि जर मार्केट तशा प्रकारे चालू नाही राहिलं तर ते जवळपास 80,000 पॉईंटपर्यंत सुद्धा खाली येऊ शकतं. त्यानंतर आहे ICICI डायरेक्ट आणि ICICI सिक्युरिटीज, यांच्या मते निफ्टी जो आहे जवळपास 2026च्या एंडिंगपर्यंत 29,500 पॉईंटपर्यंत पोहोचू शकतो आणि सेन्सेक्स जो आहे तो 98,000 पॉईंटपर्यंत पोहोचू शकतो. हे आहे ICICI डायरेक्टबद्दल. या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतोय ह्या सगळ्या वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आलेल्या गोष्टी आहेत, त्याचं एक समरी बनवून मी तुमच्यासमोर घेऊन येतोय.
आणि त्यानंतर आता आपण पाहूयात की 2026मध्ये कोणते असे सेक्टर्स आहेत ज्याच्यावरती फोकस असेल किंवा ज्याच्यामधनं चांगले रिटर्न्स बनण्याचे चान्सेस असतील किंवा जे या मार्केटला पुढे जाऊन लीड करतील. तर त्याच्यातलं पहिलं सेक्टर आहे बँकिंग सेक्टर. म्हणजेच काय, तर ज्या बँकिंग सेक्टरवरती आता पूर्ण मार्केट निर्भर आहे तेच बँकिंग सेक्टर इथून पुढे मार्केटला घेऊन जाणार आहे. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे लोकांकडे पैसा संपत चाललेला आहे आणि लोक वेगवेगळ्या कारणांसाठी आहे ना कर्ज घेतात आहेत. म्हणजे जर कर्जामध्ये वाढ झाली तर ऑटोमॅटिकली कंपन्यांना किंवा बँकांना फायदा होणार आहे, त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटला फायदा होणार आहे आणि ओव्हरऑल त्यांचा प्रॉफिट जर वाढला तर तो प्रॉफिट मार्केटला पुढे घेऊन जाणार आहे. त्यानंतर जे रिटेल आणि कॉर्पोरेटमध्ये जे लोन कंपन्या वाटतात किंवा बँक्स ज्या वाटतात त्याच्यामध्ये वाढ होते. रिटेलमध्ये तर ऑलमोस्ट होतात आहेत, कारण की प्रत्येक गोष्ट जी आपण घरामध्ये विकत घेतो ती EMI वरती घेतो किंवा लोनवरती आपण घेतो. त्यामुळे रिटेल सेक्टरमध्ये लोन घेणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे आणि त्याचबरोबर कॉर्पोरेटमध्ये सुद्धा लोक लोन घेत आहेत. हा आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की जो बँकिंग सेक्टरला पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये पुढे घेऊन जाऊ शकतो आणि तोच या पूर्ण मार्केटचा पुढच्या फायनान्शियल इयरमध्ये किंवा 2026मध्ये लीडर बनू शकतो. यानंतरचं सेक्टर आहे IT सेक्टर, जे आपल्याला पॉझिटिव्ह आउटपुट देणार आहे. कारण की आता जेवढं डिजिटलायझेशन होतं आहे आणि त्या डिजिटलायझेशनमध्ये आपल्याला ITचा सपोर्ट पाहिजेच. म्हणजे आपण काहीही करतोय, म्हणजे ChatGPT असो किंवा आपण जेव्हा एखाद्या वेबसाईटवरती जातो तिथे आपल्याला बॉट मिळतो, त्या बॉटला जे काही प्रश्न आपण विचारतो ते आपल्याला तो सांगतो. आता हा जो बॉट आहे ना तो काही निवडक साईट्सवरती तुम्हाला पाहायला मिळतो. कुठल्याही बँकेच्या वेबसाईटवर गेला तर तुम्हाला तो बॉट मिळतोच, पण दुसऱ्या कुठल्या साईट्सवरती गेलात ना तर तुम्हाला तसा तो बॉट दिसत नाही. पण आता ह्या डेव्हलपमेंट होत राहतील आणि ह्या डेव्हलपमेंट जेव्हा होतील ना त्याचा इम्पॅक्ट या IT सेक्टरवरती पडणार आहे. आणि त्याचबरोबर डेटा ॲनालिसिस किंवा डेटा सायन्ससाठी सुद्धा या IT सेक्टरमधनं खूप साऱ्या वॅकेन्सीज तयार होणार आहेत किंवा खूप काही गोष्टी जनरेट होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये, आणि ज्याच्यामुळे IT सेक्टरला या सगळ्या सेगमेंटचा खूप फायदा होणार आहे. आणि त्याचबरोबर जर युरोपियन मार्केट जे आहे ते स्टेबल होत गेलं येणाऱ्या काळामध्ये तर त्याचा सुद्धा फायदा ह्या IT सेक्टरला होणार आहे. कारण की IT कंपन्या ज्या आहेत भारतातल्या त्या सगळ्यात जास्त ज्या सेवा पुरवतात ना त्या अमेरिका किंवा युरोपियन कंट्रीजमध्येच जास्त सेवा पुरवतात. इंडियन मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा त्यांचा शेअर खूप कमी आहे आणि अदर कंट्रीजमध्ये त्यांचा शेअर खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांना त्या मार्केटवरती जास्त डिपेंडन्सी आहे आणि तिथे जर मार्केट शांत झालं किंवा मार्केट स्टेबल झालं तर तिथून चांगले रिटर्न्स बनतील आणि त्याचा इम्पॅक्ट या IT सेक्टरवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर येऊयात कन्झ्युमर सेक्टर. म्हणजेच काय, तर जे काही गोष्टी आपण कन्झ्युम करतो ते सगळं कन्झ्युमर सेक्टर आहे. पर लहान मुलाच्या हगीजपासून तर मोठ्या लोकांच्या गोळ्या औषधांसाठी हे सगळं जे मार्केट आहे ते कन्झ्युमर मार्केट आहे आणि इथे सुद्धा कन्झम्पशन वाढत आहे. आपण प्रत्येक गोष्टीवरती डिपेंड आहे वेगवेगळ्या कंपन्यांवरती आणि ते कन्झम्पशन वाढलं तर ऑटोमॅटिकली त्या कन्झ्युमर सेक्टरला फायदा होणार आहे आणि इनडायरेक्टली त्या फायदा इकडे डायव्हर्ट होणं म्हणजे त्या फंडच्या किंवा त्या स्टॉकच्या प्राइजेसमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर जसं अगोदर रुरल मार्केटमध्ये म्हणजे गावाकडच्या मार्केट्समध्ये बऱ्याच गोष्टी अवेलेबल नव्हत्या, त्याच्यासाठी शहरामध्ये त्यांना जावं लागायचं. पण आता इंटरनेट कनेक्टिव्हिटी गावागावांमध्ये गेल्यामुळे तिथे सुद्धा वेगवेगळ्या प्रोडक्टला डिमांड वाढलेली आहे. म्हणजे त्यांचा कन्झ्युमर बेस जो आहे कंपन्यांचा तो वाढलेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट या पूर्ण सेक्टरवरती पडणार आहे आणि त्यामुळे हे सेक्टरसुद्धा येणाऱ्या काळामध्ये लीडर असणार आहे. त्यानंतर आहे टेलिकॉम सेक्टर. आता 5Gचा एक्सपान्शन एवढं वाढतंय. मगाशीच आत्ता मी बोलताना तुम्हाला म्हटलं की गावागावामध्ये इंटरनेट फॅसिलिटी मिळते आणि या फॅसिलिटीजचा फायदा कन्झ्युमर प्रोडक्ट बरोबर टेलिकॉम सेक्टरला सुद्धा होत आहे आणि तोच फायदा या सेक्टरला पुढे घेऊन जाणार आहे. त्यानंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपिटल गुड्स. आता इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॅपिटल गुड्सबद्दल तर बोलण्याची गरज नाही, कारण की आपल्या आजूबाजूला जो काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते ती अफाट होते. म्हणजे तुम्ही जर समृद्धी महामार्ग पहा किंवा मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी मेट्रोज वगैरे तुम्ही पाहत असाल तर ही जी काही डेव्हलपमेंट आहे ना ती जबरदस्त होते. रेल्वेच्या रिलेटेड पाहिलं तर तुम्ही वंदे भारत ही ट्रेन आता वेगवेगळ्या शहरांना जोडली जात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट ह्या इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक्सवरती किंवा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरवरती पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर बऱ्याच ज्या इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड कंपनीज आहेत त्यांचं प्रायव्हेटायझेशन गव्हर्नमेंट घेऊन येईल आणि त्याचा इम्पॅक्टसुद्धा मार्केटवरती आपल्याला पाहायला मिळेल. पण या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लॉंग टर्म आपल्याला ग्रोथ पाहायला मिळू शकतो. त्यानंतर आहे फार्मा, जो बेसिक नीड आहे प्रत्येक कंट्रीची
आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ह्या फार्माचा एखादं तरी औषधाची बॉटल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कारण की माणसांचं आता हेल्थ एवढं खराब झालेलं आहे की त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी गोळ्या औषधांची गरज लागते आणि पुढे जाऊन हे मार्केट अजून वाढत जाणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट फार्मा सेक्टरवरती सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि हे मार्केट जे आहे ना ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवं. म्हणजे जर तुमच्याकडे स्टॉक्स असतील किंवा तुमच्याकडे म्युच्युअल फंड्स असतील तर तुमच्याकडे असा एखादा म्युच्युअल फंड असायला हवा ज्याच्यामध्ये फार्मा कंपनीजमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट असलेला तो फंड असायला हवा, जेणेकरून आपल्याला एक काय म्हणतात त्याला स्टॅबिलिटी देतं. कारण की मार्केट जरी वर जातं किंवा खाली जातं तरी या मार्केटवरती जेवढा पाहिजे तेवढा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत नाही. कारण की हे कंटिन्यू वापरलं जाणारं आणि लागणारं सेक्टर आहे. त्यामुळे पुढे जाऊन याचा फायदा या सेक्टरला होणार आहे. मी म्हणेल की पोर्टफोलिओ बॅलन्स वगैरे करण्यासाठी आहे ना या सेक्टरमधले 1-2 शेअर्स किंवा 1-2 फंड्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असले तर खूप चांगलं. आता हे झालं सगळ्या गोष्टी आपण ह्या बोललो की कोणते सेक्टर्स वाढणार आहेत, मार्केट कुठपर्यंत जाणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. पण 2026मध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या रिस्क लेवल वाढवणाऱ्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्चच्या एंडिंगपर्यंत बांगलादेशमध्ये एक नवीन सरकार स्थापन होणार आहे. तिथे जी राजकीय अस्थिरता तयार झालेली आहे आणि ती आता तिथे कुठेतरी शमणार आहे आणि नवीन सरकार तिथे येणार आहे. पण जो नवीन सरकार बनणार आहे ते भारताच्या दृष्टीने कितपत चांगलं आहे, कितपत वाईट आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. त्याचबरोबर अमेरिकेबरोबर जो टॅरिफचा करार आहे आपला तो कशा प्रकारे होणार आहे त्यावरती सुद्धा मार्केट बऱ्याच गोष्टी डिपेंड करतं. त्याचबरोबर जे क्रूड ऑइल आहे म्हणजेच इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे क्रूड ऑइल लागतं त्याच्या प्राइसेसमध्ये काय चेंजेस होतात आहेत. कारण की अमेरिकेने सांगितलं की तुम्ही रशियाकडनं ऑइल परचेस करू नका. मग ऑइल परचेस जर तिथून करायचं नाही तर इनडायरेक्टली दुसऱ्या कंट्रीज काय करणार आहेत तर ऑइलच्या प्राइसेस वाढवतील. कारण की डिपेंडन्सी त्यांच्यावरती जास्त होणार आहे. त्यामुळे प्राइसेसमध्ये थोडंसं चेंजेस होऊ शकतात आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती, इंडियन मार्केटवरती सुद्धा होऊ शकतो. त्याचबरोबर US आता सध्या रेट कट चालू आहेत, इंटरेस्ट रेट कमी केले जात आहेत. पण जर 2026मध्ये जर इंटरेस्ट रेट वाढवले आणि या गोष्टी केल्या तर मग त्याचा इम्पॅक्टसुद्धा ह्या 2026मध्ये पाहायला आपल्याला मिळेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे आता फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत, जर तुम्ही न्यूज बघत असाल तर फॉरेन इन्व्हेस्टर इंडियन मार्केटमधनं त्यांची इन्व्हेस्टमेंट घेऊन चालले. कारण की त्यांना असं वाटतं की दुसऱ्या कंट्रीजमध्ये जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यातनं त्यांना चांगले रिटर्न्स मिळू शकतात. पण हेच फॉरेन इन्व्हेस्टर जर पुन्हा मार्केटमध्ये यायला सुरुवात केली ना तर मार्केट पुढे जाऊ शकतं. पण जर मार्केटमधनं हे कंटिन्यू जात राहिले तर मार्केटवरती प्रेशर पडणार आहे आणि मार्केट थोडंसं करेक्ट होण्याचे चान्सेससुद्धा 2026मध्ये होऊ शकतात. पण 2026 हे 12 महिन्याचा हा पूर्ण काळ आहे. सुरुवातीच्या महिन्यांमध्ये जरी वरखाली होत गेलं तरी एंडिंगपर्यंत मार्केट स्टेबलच होईल असं माझं तरी मत आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, पण ह्या व्हिडिओची समरी काय आहे तर येणाऱ्या काळामध्ये मार्केट जे आहे ते मॉडरेट राहणार आहे किंवा बुलिश राहणार आहे असं म्हटलं तर काही हरकत नाही. कारण की जवळपास 1.5 वर्ष आपण एकदम थंड मार्केट बघितलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मार्केट वर जाण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. त्यानंतर निफ्टीची जी रेंज आहे जी आपण डिस्कस केली होती ती 28,000 ते जवळपास 32,000पर्यंत निफ्टी जो आहे तो जाऊ शकतो. आणि जर सेन्सेक्सबद्दल पाहिलं तर सेन्सेक्ससुद्धा जवळपास 92,000 ते 1,07,000पर्यंत जाऊ शकतो. ह्या गोष्टी प्रिडिक्ट केलेल्या आहेत जे फायनान्शियल लीडर्स आहेत किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहेत भारतातल्या आणि जगातल्या त्यांनी. आणि त्याचबरोबर जे आपण टॉप सेक्टर्स पाहिले त्याच्यामध्ये पाहिलं की फार्मा सेक्टर, टेलिकॉम सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर, त्यानंतर फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स किंवा बँकिंग सेक्टर ह्या येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले रिटर्न जनरेट करून देऊ शकतात. तर ओव्हरऑल 2026मध्ये आपल्याला एक वेल्थ क्रिएशन करण्याचा चान्स मार्केट देणार आहे. त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर मार्केटच्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून मगच तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्या जोखमीवरती करू शकता. यामध्ये माझं कुठेही रिकमेंडेशन नाही की तुम्ही कोणत्याही टाईपच्या सेक्टर्समध्ये किंवा कोणत्याही टाईपच्या शेअर्समध्ये, म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. पण ओव्हरऑल ह्या सगळ्या डेटावरनं आपल्याला एक अंदाज बांधता येतो की मार्केट कुठपर्यंत जाईल, कुठपर्यंत जाणार नाही. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.